न्यूजच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात आलं होतं, की केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. हो, झालाय ना. आज पुन्हा आणखी जास्त सक्रिय झाला आज. हो का? हो. हो. त्याच्यामुळे मात्र सर तेच आता काय झालं, पुढे पुढे येणार. मग त्याच्यामुळे काय होईल, सुरुवात मग इकडून होईल ना. हां, हां, हां. पश्चिम महाराष्ट्राकडून म्हणजे इकडून सातारा, सांगली, सोलापूरकडून, हो. लातूर बरोबर. जिल्हा, बीड जिल्हा, मग असाच विदर्भाकडून एक जाईल. हां, पण हां, हां. उत्तर महाराष्ट्राकडे उशिरा राहील. मग उत्तर महाराष्ट्राची पेरणी उशिरा होईल समजा. हो ना? हं. हां, हां. मात्र सर आता हे जे आहे पुढील कंडिशन समजा, तर आपल्याला समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस सुद्धा पाहायला मिळालेला आहे. मागील 2 दिवसापासून बऱ्याचशा भागामध्ये पाऊस हो, सुद्धा हो. होत आहे. काही आता मी भागामध्ये एकवीस जोरदार पासून सुद्धा होत आहे. सांगितलं होतं ना, बऱ्याच भागात सुरुवात होईल. हो. रात्री ना, आता मी याच्याहून आलो ना, नेपाळहून आलो तर रात्री संभाजीनगर तिकडं वैजापूर, हो. बरोबर. मनमाड, चाळीसगाव, जळगाव तिकडं खूप पाऊस झाला. म्हणजे पाणी राहण्याचं असलं होतं. हो, बरोबर सर. हो. हो, पुन्हा तुमच्या तिकडं बुलढाण्याकडे वारं सुटलं होतं. हो, तिकडं भोकरदन, सिल्लोड तिकडं चांगला पाऊस झाला. हो, इकडं आता मी आता सकाळीच लगेच निघालो एक कार्यक्रमाला. हो, हो. तिकडं पाऊस झाला बीड जिल्ह्यात सुद्धा. बरोबर. मात्र सर हे तुम्ही जे आपल्या माध्यमातून जी रेकॉर्डिंग दिली होती, ती 15 दिवसापूर्वीच दिली होती आणि तुम्ही सांगितलं होतं, की 1 तारखेपासून 31 तारखेपासून आपल्याला 7 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पाहायला मिळेल आणि पाऊस 7 पडेल हे अगोदरच हो, सांगितलं होतं ना आपण. म्हणजे हो, कल्पना अगोदरच देते. आणि एक एक दिवसानं मोजत सांगायला ना, अचानक कंप्लीट आता 5 दिवस राहिले. हो, बरोबर. तुम्ही 60 दिवसापासून सांगत आहात, की एवढे दिवस राहिलेले आहे. एवढे दिवस एवढे कामी अचानक कंप्लीट 5 दिवस राहिले आता. आता 5 दिवस राहिलेले आहे. हं. समजा 7 तारखेपर्यंत. हो. हो, मात्र तुम्ही असं बी मी सांगितलं पण होतं काय करणार रेकॉर्डिंगमध्ये आहे, कापसाची धूळ पेरणी काय करणार आहे. हं, हं. आज म्हणजे 20-40 नव्हतो मी, आजच आलो समजा. हो, सकाळी आलो बरोबर. पहाटे. हो, 3:30 वाजता आलो आणि लगेच निघालो परत बरोबर. कार्यक्रमात. हो, बरोबर सर. लगेच वातावरण जे शेताचं रोट हे सगळं केल्याच्या नंतर हां, हां, हां. लगेच धूळ पेरणीचा निर्णय घेणार आहे. धूळ पेरणी. हो. हो, आम्ही मात्र सर दरवर्षी धूळ पेरणी करतो. दरवर्षी बरोबर आहे. हो. मात्र सर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करायला पाहिजे का थांबायलाच पाहिजे? आता कसं आहे, आपण आपलं ते म्हणजे निर्णय त्यांनी घ्यायचा हो, असतो. समजा शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे. हां, धूळ पेरणीचं कसं असतं, एखाद्या साधतील नाही हो, बरोबर. साधली तर साधतील, नसं नाही साधत फेल जाते. बरोबर आहे. हो. हो, त्याच्यामुळं बरोबर. आपण बियाणासाठी तयारी असली पुढची हं. तर करायला पाहिजे ना, सवगीनं करायला नाही पाहिजे समजा. नाही बरोबर आहे. हं. म्हणजे मा शेवटी तयारी पाहिजे ना, आधीच कसं बियाणाचा जोड लागत नाही शेतकऱ्याचा हो, पहिलं. हो. बरोबर आहे. हं. मात्र सर त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही असं सुद्धा सांगितलं होतं, की 7 ते 14 पर्यंत आपल्याला चांगला पाऊस आणि जोरदार पाऊस पाहायला मिळेल आणि संपूर्ण राज्यामध्ये हे पाऊस पाहायला मिळेल. हो. तर 7 ते 14 मग आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला हो. मिळेल समजा. हो, सगळीकडंच. हो. मग मात्र काय ते होईल, दररोज वेगवेगळ्या भागात पण चांगला बरसेल बघा. हां, 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 हां. हां. मात्र सर आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, की महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार? म्हणजे केरळमध्ये जो मागील 2 दिवसाचा टप्पा आता गाठण्यात आलेला केरळ आज पुन्हा आणखीन जास्त सगळे. मग 7ला बघा ना, 7ला म्हणजे काय होईल, हं, मान्सून इकडून पश्चिम महाराष्ट्राकडून कोकणपट्टी आपलं हो. सातारा त्या पट्ट्यातून हं, हं. असं सोलापूर हे इकडून लातूर कोणी येईल. आणि हो. तसंच विदर्भ, मराठवाडा असा कव्हर करत पुढं सरकेल समजा. हो, हो. असा तिरकस पट्टा धरते ते समजा पुढं हो. सरकत येईल. पुढे-पुढे सरकत अं, राहणार समजा. एक सोपं सांगतो. हां. अं, आता हे भविष्यात कधी बी लक्षात ठेवा म्हणा शेतकऱ्याला कोणाला मग. हो. 7 जून हां. ते 7 जुलैच्या दरम्यान हे पाऊस काय होते, हो. इकडं राजस्थान, गुजरातपर्यंत असं मध्य प्रदेश, दिल्लीपर्यंत जात असते. हो, हो. बरोबर. 7 जून ते 7 जुलै एका महिन्यामध्ये असा. हो, मग आपल्याला 7 जून आहे. हो. हं. बरोबर. मात्र सर यंदा मग जून सरासरी गाठणार का समजा दरवर्षीसारखीच? हो, जूनचं पडेल ना. आणि दरवर्षी ना शेवटच्या आठवड्यात दरवर्षी जूनच्या काय होणार, हे निसर्ग लांबल्यामुळं, हां. 22 दिवस लांबल्यामुळं काय होतंय, हं. दरवर्षी शेवटच्या आठवड्यात सगळ्यांच्या पेरण्या लागणार म्हटलं. हो का? कोणत्या? जूनच्या शेवटच्या आठवड्यात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात बरोबर. दरवर्षी पेरण्या होणारच समजा शेतकऱ्याच्या. हो, हो. बरोबर. म्हणजे मात्र सर आता जरी नाही झाली तर मग हं, समजा आता हे कसं असतं, हे हं, चालू हं. साधलं कोर असते समजा. हो, याच्यात जर नाही झाली तर मग शेवटच्या आठवड्यात पेरणी तर 100% होतीच. हो. यामध्ये नाही झाली तर आणि समजा त्याच्यातून जर समजा शेतकरी उरले हो, तर शेतकरी काय करायचं, 10 जुलै ते 15 जुलै तारीख लिहून ठेवायची. हो. 10 ते 15 मध्ये पाऊस येतो आणि राहिलेल्याची पेरणी करून देते. हे बरोबर. निसर्गाचं ठरलेलं गणित आहे. हो, हो, हो. बरोबर आहे. कोणाचं? निसर्गाचं गणित ठरलेलंच आहे ते. निसर्गाचं आणि शेतकऱ्याचं गणित ठरलेलं आहे. हो, हो.
बरोबर. म्हणजे पहिला टप्पा, हो. दुसरा 20 ते 30 20 ते 30 बरोबर. आणि तिसरा 10 जुलै ते 15 जुलै. 10 बरोबर. जुलै ते 15 जुलैमध्ये सगळेच हो. म्हणजे मात्र त्याच्यामध्ये मग कोणी त्याचं एक सुटणार नाही. वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हो, सांगा ना. दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते? कधी 8 जुलैला येते, कधी 9ला येते, कधी 10ला येते, कधी 11ला येते. बरोबर. मग आपले पूर्वज काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा हो, परतली की हो. पाऊस येते. पाऊस येतोय. बरोबर. मग ती तारीख कोणती आहे? 10 जुलै ते 15 जुलै. मग ते पाऊस येते आणि ते राहिलेल्याच सगळ्या पेरण्या करून टाकते. बरोबर आहे. असं गणित आहे म्हणजे. हो, बरोबर आहे. हां. मात्र सर आपण ते पंढरपूर भागातनी बघतो, की ते म्हणजे तिकडली यात्रा झाल्याशिवाय तिकडे पाऊस आपल्याला पाहायला दिसतच नाही. हं, हं. मग ते तुम्हाला सांगितलं ना, मग मुद्दाम ते हो, त्या तारखाच लक्षात ठेवायच्या. हो. दरवर्षी ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बरोबर. वर्षानुवर्षे आता पुढच्या वर्षी सुद्धा काय करा, हां. शेतकऱ्यांना लक्षात ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी. हो, आणि यावर्षी सुद्धा तसंच. हो. काही जणांची आता ह्या टप्प्यात होईल, पण हं, हं. बऱ्याच जवळपास ना 60-70 लोकांची पेरणी हो. शेवटच्या आठवड्यात. 60-70 लोक समजा शेवटच्या आठवड्यात पेरणी होईल. हो. हो. मात्र जे काही शेतकरी सुटणार त्यांची शेवटच्या आठवड्यातनी पेरणी होऊन आणि जाणार. त्याच्यातून त्याच्यामधून जे बी सुटले सुटले. समजा, हो. मग कोणाची वापसा नसती, कोणाचा ट्रॅक्टर नाही भेटलं, आता बरोबर. डिझेलची टंचाई समजा हो, याच्यातून उरले, हो. ते 10 जुलै ते 15 जुलैमध्ये जातं. पण बरोबर. उशिरा पेरणी झाली हो, तर कापूस लावायचा असला तर अंतर कमी करावं लागतं मग. हो. बरोबर. मात्र सर माझा तेच प्रश्न होता, की आता आपल्याला यावर्षी पाऊस कमी पाहायला दिसत आहे आणि आपण पराटीचं पीक घेत आहोत म्हणजे कपाशीचं पीक घेत आहोत. तर मग आता खूप जे सावा चांगलं आहे, ते किती ठेवायला पाहिजे आपण? किती अंतर ठेवायला पाहिजे? अंतर तुम्हाला सांगतो खताचे भाव गगनाला भेटले. हो, बरोबर. तर मग खत जास्त उगं कशाला 5 जर बॅग घातला तर 12-13 हजार रुपये जाते. मग बरोबर. त्याच्यापेक्षा अंतर 3 बाय 1 कापूस करायचा. हो, एकदा पेरताना रेगटीला खत द्यायचं. रेगटीला सगळ्यात महत्वाचं. हो, बरोबर. रेगटीला खत द्यायचा. हो. पोळ्याच्या वेळेस हे गोष्ट लक्षात ठेवा बरं. पोळ्याच्या वेळेस अर्धी बॅग युरिया द्यायची. हां, हां, हां. आणि पुन्हा द्यायचाच नाही. कोणतंही जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाचं झाड कमरायचं वाटतंय. हो, हो. बरोबर आहे. आणि कोणत्याही कापसाच्या झाडाला आणि कोणत्याही कापसाच्या बॅगला 22 पासून 42 बोंड लागत येतात. बरोबर आहे. 40 बोंड लागले आणि 3 बाय 1 कापूस केला तर 14 क्विंटल उतार येते. 14 क्विंटल येतो. बरोबर आहे. हो, साध्या साध्या मेहनतीवर. लई बरोबर. खर्च करायचा नाही आणि काहीच नाही. हो. आणि सर मी तुम्हाला विचारलं होतं मागच्या वेळेस, की रब्बी आपलं समजा गहू पिकासाठी कशी म्हणजे किती पेरायला पाहिजे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण एकरी 2 बॅग पेरलेली होती आणि आपल्याला हं. 22चा उतार आलेला आहे. हो. आला का नाही चांगला? हो, हो. एक नंबर उतार आलेला आहे. यंदा बी करा आणि कापूस करा मी सांगतो तुम्हाला हो. सगळं. मात्र मी पण 3 करणार आहे ना. हो, मी 3 फुटात सावा समजा 1 फुटावर लावगण. मी ज्या दिवशी धूळ पेरणी करीन का त्या दिवशी तुम्हाला हे देत असतो. तुम्हाला बरं, करायला बरं. असतो. हो. समजा हां. तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी एक व्हिडिओ नक्कीच पाठवता सर. नाही मी तर माझा करणारच आहे, पण तुम्हाला टाकतो. हो, तुम्हाला हो. सांगतो करायची का नाही. हो, बरोबर. बरोबर आहे सर.